ज्ञानदीप लावू जगी बळियाचे अंकित बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार हे जनतन धन केले कोणही समान लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार हरी तुका म्हणे आता तुका आम्ही लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार विठाला दाता शरण्या गणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टंग श्रीरंगदास समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभू जगदर्वित पादिमंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सभयदबलासमिटलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पडुंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा दयाला दयाला तुमचा अनुग्रह लादलो आपण झालो जगाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्येत्र जननी देवाचे आइए महाराज विराजे आइए महाराज विराजे
सगळ्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी हे अकारण करुणा वरुणालय भक्त काम गलभद्रुम श्री संत बाळूमामांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत बुदळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीबाळ भक्त श्रीमंत श्री संत तुकोबारायांचा गोड असा अभंगाच्या सेवेकरता निवडला अभंगाचं प्रायोजन पण बघा ना किती गोड आहे बळीवंत कोण आहे बळीया कोणाला व्हायचे याचं गोड असं अभंगाच्या माध्यमातून वर्णन दिलंय आणि मी तर आलो ना मामांजवळ गेलो आणि मामांजवळ गेल्यानंतर अभंग मला आठवला मामा म्हणायची बळीया व्हायचे आम्हाला जीवनामध्ये मग बळीया व्हायचंय तर जीवनात आम्हाला बळीवंताची संगत फार महत्वाची आणि ज्या दिवशी आम्ही त्या बळीयाच्या अंकित होऊ त्या दिवशी आम्ही सुद्धा बळीवंत झाल्याशिवाय राहणार आणि बळीवंत कोण तर संत बाळूमामा आमच्या जीवनातले बळीवंत आहे हे जीवनातला आम्हाला बळीवंत पाहिजे त्यांनी आमच्या करता काय केलं लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार आणखीन काय केलं जन तन धन केले तृण ही समान लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार आणि हे सगळं केल्यानंतर आम्हाला फायदा काय तर तुकोबाराय म्हणले यानं सगळ्यानं बाळू मामाच्या माध्यमातून तुम्ही मुक्तीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आमाथा लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार विठाला 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 अभंग गोडे अभंगाला सुरुवात करण्यामधून थोडासा मध्ये हार द्यायचा बसा की दर मला वाटतं दर अमुष्याला बरोबर ना या ठिकाणी हा कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मला वाटतं 40 कीर्तन या ठिकाणी संपन्न झाली आणि 41 आजचं 41वे कीर्तन बरोबर ना जरा बोलत चालायचं म्हणजे मला तरी कळण म्हणजे मी बरोबर बोलतोय हा हा 41वे कीर्तनाचं आयोजन माझ्याकडे आलं म्हणजे आकडा चांगला होतो 4 आणि 1 5 आणि 5वा आकडा माझा चांगला आहे हा हा 41व्या कीर्तनाचा महोत्सव आजचा संपन्न होतोय आणि संपन्न होत असताना माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा मी वाटतच नाही आज येळपणे या आमच्या ठाणगेवाडीत कीर्तन करतोय असं वाटतच नाही पंढरपुरापेक्षा जर मोठं महात्म्य काय जर असेल तर आज ठाणगेवाडीने इतिहास केलाय त्या ठाणगेवाडीमध्ये इतिहास झालाय पंढरपुरामध्ये सुद्धा एवढी गर्दी भेटत नाही पाहायला मिळत नाही पंढरपुरापेक्षा अगदी दुमदुमलेली जर पंढरी जर कोणाला पाहिजे तर त्यानं मला वाटतं ठाणगेवाडी द्यावं आणि बाळूमामाच्या नगरीत ही नगरी पाहावी असं गोड असा सोहळा या ठिकाणी रंगवलाय मला वाटतं तुम्ही नाही इथपर्यंत आलात तर मला वाटतं बाळूमामानं माझ्या इथपर्यंत तुम्हाला बोलवलंय आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात एक हिंदीतून वाक्य जे चालता बोलता बोलून जाईल अरे इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं लेकिन इस दरबार में बाळू मामा के दरबार में वही लोग आते उन्हें मामाजी बुलाते हैं इथं कोणी येत नाही मामाजाला बोलवून तोच इथं येतोय आणि म्हणून बघा ना अवघी दुमदुमलेली पंढरी नजर पुरत नाही एवढं करत तर समाज अगदी अगदी द्यावे तेवढे धन्यवाद गोड असे गायनाचार्य गोड असे मृदुंगाचार्य अगदी एक एकावनी बळी रे एका दिवसाचं कीर्तन म्हटलं का जरा टेन्शन असतं पण आजच्या कीर्तनामध्ये काहीच कमी नाही असा मोठा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्याचा शेवटचा दिवस चालू आहे एवढं गोड असं वातावरण या ठिकाणी रंगलंय काय बोलायचं आहे वाजवा जोरात वाजवा टाळी महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व गायन सम्राट गोड गळ्याचे मालक आदरणीय सुनीलजी महाराज पवार जोरदार टाळी महाराजांकरता झाली पाहिजे शर्जातलं गाणं आहे आणि कोणता सूर कुठं लावावा हे महाराजांकडून शिकावं सुनीलजी महाराजांचं कौतुक आहे दुसरे गायनाचार्य खरं तर आदरणीय विदर्भ रत्न मराठा भूषण मराठवाडा भूषण मराठवाड्यातलं एक रत्न आदरणीय संजयजी महाराज पवार मला
हजारे हा हा ती काय झालं एका राशीतली माणसं कीर्तनात आले तर त्याच्यामुळे गोळ झालाय ते संजय हे सुनील महाराज असं एका राशीतली माणसं हा हा आणि म्हणून संजयजी महाराज हजारे ज्यांचं गाणं गोड आहे त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय सगळीच टाळकरी मंडळी मला वाटतं येळपणेकर भजनी मंडळ बरोबर ना तुमच्या पंचकृषीतले सगळे आहेत विनेकरी बाबा आहेत आणि गोड अशी मृदुंगाचार्य आदरणीय ऋषिकेशजी महाराज फटांगरे एकदा सुंदर टाळी झाली पाहिजे महाराजांकरता. जगन्नाथजी वाडेकर यांचं भजन आपण ऐकलंच असेल त्यांचे पुतणे आज आपल्या कीर्तना करतायत आकाशजी वाडेकर त्यांचं सुद्धा कौतुक आहे. गोड असा साऊंड सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. हनुमान दादांचं कौतुक आहे गाड्या आज त्यांनी खरं तर मला या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त करून दिलं. अशी माणसाचा उपकार मिळण्याकरता आम्हाला वाटतं मामांनीच खरं तर त्यांच्या मनात हा आदेश दिला असावा आणि मला इथपर्यंत बोलावलं म्हणून खरं तर या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य लाभलं. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संसाचा वार संसाचा याच्यापेक्षा भाग्य याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यूला विकू कमी करायचं ना आवाज द्यायचा. मानवी जन्मामध्ये याच्यापेक्षा पुण्य आणि याच्यापेक्षा भाग्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काही नाहीच आहे. किती पवित्र माते आहे. तुकोबारांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलंय पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा पवित्र मातीमध्ये जन्माला लात मग जगण्याची आज कधीतरी चांगलीच असावी. किती चांगली असावी. महाराज म्हणले या जगतामध्ये आम्ही जन्माला आलोय याच्यापेक्षा भाग्य याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काहीच नाही. किती पवित्र माती. जहा डाल डाल पर सोने की चिट्ठियां करती है बसेरा ओ भारत देश में. आणखीन किती पवित्र. आता 15 ऑगस्ट आलंय किती गोड सांग. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके है मिल जावा इतनी है तेरी आरज़ू तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में ले आवा इतनी है तेरी आरज़ू. कोई याद करे तो ज़माना माटी पे मर मिट जाना जिक्र में शाम तेरा नाम रे. पवित्र मातीमध्ये जन्माला लात मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. किती चांगली असावी. ज्या राज्यामध्ये जन्माला आला जरा बोला चला सगळ्यांना बोलणार ना सगळे चला ऐका. ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव काय. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. जरा बोलत चला की मी एवढं शेव थोडं बोलतो गड्या बोला चलायचं. हा कोणतं राज्य. हा हा क्या बात आहे. अरे या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी आयऱ्या गैरानं राहिला दादा तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यानं धर्मवीर शंभू राजांच्या छाव्यानं आणि बाळूमामाच्या मेळाव्यानं या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. आणि म्हणूनच म्हणावं लागलं पवित्र ते कुळ पावन तो देश. एवढ्या पवित्र मातीतल्या. आणि आणखीन सांगू का मित्र ज्या आणखीन जिल्ह्यामध्ये जन्माला आलात ना त्या जिल्ह्याबद्दल सुद्धा बोलतच आलो. आपण ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलात तो जिल्हा कोणता आहे. आता कवर अहमदनगर म्हणता बस ना आता. हा हा कोणता जिल्हा. अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आलो. श्रीगोंदा. आवडतीचा तालुका आहे माझा. कसा. माझा बाले किल्ला आहे. लहानपणापासून मी या तालुक्यामध्ये फार कीर्तन केली. पण माझं म्हणणं आहे संत जगातले शेवटचे संत संत शेख मोहम्मद कोणत्या तालुक्यात होऊन गेले. बोला ना बोला ना. श्रीगोंदा. मला वाटतं ठाणगेवाडी सारखी प्रति पंढरी म्हटलं तरी
प्रति आदमापूर म्हटलं तरी कोणत्या तालुक्यात आहे? श्रीगोंदा तालुक्यात आहे. सगळ्यात जास्त बाळूमामाची भक्ती करणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिली तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे. सगळ्यात जास्त बागायती पट्टा नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे. सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? श्रीगोंदा तालुका आहे. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? कमी म्हटलंय. हा नाही तर आडवताना मला कीर्तन संपल्यावर. हा आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका म्हटलं तरी तो पलीकडचा तालुका तुमचा नाही. हा सांगायचा मुद्दा हा की पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आला मग जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. अरे बाळूमामा आपला सांभाळ करतोय आणि त्यांच्या जीवावर कधीतरी हे जीवन घाण ठेवला तरी काय हरकत नाही. एका ठिकाणी गोड वर्णन आहे. लेकराची सेवा केली जंतुआई, एक सुसंग तुझ्या जगी विठ्ठला माया विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची माऊली काय तुझी माया सांगू बाळू माया तुझी माया सांगू बाळू ज्यांना माझं 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 नाही त्यांनी म्हणायचं बरं का. सगळी जेवढे बसले तिथं म्हणणार ना काळी वाली म्हणायची सगळ्यांनी शाबास. सगळ्यांनी डोळे बोळे करायचे आपल्या संसाराचा दिवस आठवायचा. बाळू मामाची प्रतिमा समोर उभी करायची. काय तुझी माया सांगू बाळू माया तुझी माया सांगू बाळू संसाराची पंढरी केली बाळू संसाराची पंढरी केली बाळू तुझ्या जगतो तुझ्या उपकारा जगतो कधीतरी म्हणा ना त्याच्या चरणाचं. तो आपली सेवा करतोय मग का नाही म्हणायचं. काय तुझी आता तुम्ही आपण तुम्ही म्हणले ना आता यांचं एकदा हा म्हणणार ना आवाज आला पाहिजे एकदा त्यांच्यावर पण कॅमेरा फोकस करा. हा काय तुझी सांग क्या बात है काय सांग पंढरी तू केली
तुझ्या जगी तो जीव माझा विठ्ठला माया विठू माऊली मग आता थोडस माझ्या महिला मंडळींना थोडस सांगणार, खरं बोलायचं. मामांची शपथ आहे तुम्हाला, खरं बोलणार ना सगळ्या. तुम्ही खरं सांगा, शेतामध्ये काम करायला जाता तुम्ही सगळ्या, जाता ना? जाता. खरं बोलायचं, शपथ आहे मामांची तुम्हाला. शेतामध्ये काम करायला गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता? शपथ आहे, खरं बोलायचं. तुम्ही ऐका, तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या. बरं असू द्या नका. मी ना आज जे भजन म्हटलोय ना, ते भजन येईल तुमच्या जवळ. कधीतरी ना शेतामध्ये गेलात ना, हे आमच्या मामांचं भजन करा. मामा प्रत्येक कामात तुम्हाला मदत करायला आल्याशिवाय राहणार नाही. हे जपा, हे करा ना. अरे काय करायचंय? मला वाटतं याचं त्याचं बोलण्यापेक्षा मामाबद्दल गुणगान गा ना. मामांचं असं ख्याती, मामांची तशी ख्याती. अरे इथं आलं ना, मी ते मंदिरात गेल्यानंतर मी विसरूनच गेलो. मामा बसलेत असं वाटायचं, त्या बोलतात आपल्याशी असं वाटायचं. तिथं ती मूर्ती असं मी म्हणूच शकत नाही. मंदिरात गेलो ना, महाराज सुनील महाराज, संजय महाराज, एवढी मूर्ती गोड आहे महाराष्ट्रात. आता मला वाटत नाही, मी कुठे गेलो ना, बाळू मामाचं नाव जरी देण्यात आलं ना, नाव जरी निघलं ना, मला आपल्या ठाणगेवाडीच्या मंदिरातली आठवण आल्याशिवाय लय गोड आहे. महाराज महत्वाचं गणित आहे. म्हणून काय करा, जीवनामध्ये आलात ना तर त्या मामांचं वेळ लावून घ्या. काय जीवन अनमोल आहे. एका ठिकाणी गोड सांगितलंय, अरे नारे बरोबर नमाज बरोबर कधी लागे कधी गोडिया असे जन्म मुलाचा नको तू घालवाया, नको तू घालवाया, नको घालवाया. असे जन्म मुलाचा नको तू घालवाया, नको तू घालवाया, नको तू घालवाया. बघून घे वाक्य चला टाळी मग कधीतरी गोडी लावावी. कधी गोडी लावावी? अरे त्याच्याच भाषणा करता दिलंय. एका ठिकाणी सांगितलं लय प्रमाण आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जिने तू जोडशी नारायण नाशी जीव पण बरोबर. आणखीन एका ठिकाणी आवलिया साधूची भाषा. काय म्हटले ते? हया कबो
है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीशो जो प्रभु चरण में वंदन किया करे। ए बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे हीरे मोती से बना है जो लोगों के बांध को रखे है हाथ जो है हाथ जो बाड़ू मामा के चरण में बने किया। ऐसी लगी ओ मेरा ऐसी लगी ओ मेरा ओ तो गली हरी हरी गाणे कशाला लागले। महाराज जगतामध्ये महत्वाचं आलोय ना, तर त्याची सेवा महत्वाची, त्याच्याकरता भाव लय महत्वाचा आहे. हाली तोच देव भेटणं कठीण झालंय, तोच देव भेटणं कठीण झालंय. कशा करता? आता मी पंढरपूरला गेलो होतो, संजय बाबा बरं का, सुनील महाराज, ऋषिकेश महाराज अण्णा बरं का. पंढरपूरला गेल्यानंतर एक वारकरी भेटला मला. तर एवढ्या माळा घातल्या होत्या बाबा की माळा घालायचा जागा सुद्धा शिल्लक नव्हती, आणि एवढे गण लावले ती गण लावायचा जागा सुद्धा शिल्लक नाही. म्हणलं एवढे गण लावलेत, एवढ्या माळा घातल्यात, मग तुम्हाला देव भेटला असेल? तो म्हटला नाही ना भेटला, नाही भेटला. म्हणलं का नाही भेटला? त्याच्या 5 दिवसाची मागची हिस्ट्री काढली. म्हणलं तुम्हाला देव काय भेटला नाही त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. तो म्हटला काय उत्तर आहे? त्याला म्हटलं तुम्ही वारीत आले तर तुम्ही बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळवता म्हणून तुम्हाला देव भेटला नाही. देव मिळवायचं आहे ना तर भाव आणि प्रेम लागलच. आपण म्हणतो ना, जरा बोलणार ना, देवा आशा न पावायचा, जरा बोला देवा आशा न पावायचा, देव बाजाचा ए मनी नाही भाव मनी नाही भाव मनी. थांबा हे पुढचीच म्हणतात मागची, तर मोठ्यानं म्हणा ना जरा. देवा आशा न पावायचा, देव बाजाचा ए दगडाचा देव त्याला दगडाचा देव त्याला मातीचा देव त्याला पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला सोन्या चांदीचा देव त्याला. शेलय पाठी तुमच्या. देवा आशान पावायचा, देवा आशान भेटायचा, देव बाजारचा. आणि मग बाजारचा भाजीपाला नाही त्याला भावच लागतो. एका ठिकाणी सांगितलंय, रूप घेऊन म्हाताऱ्याच मेंढरा आशीषीचा राया गेला बाबाच्या वाड्याला. शिवारी मरणार मनात ठेवली बाबाला, त्याच मार जात असतो. भक्ताच्या घराकरता जातच आहे, पण तू जाण्याकरता कधीतरी आपला भाव सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. भाव महत्वाचा आहे, देवाला बाकी काहीच लागत नाही. तुम्ही किती किती अंतकरणातून केलं हे त्याला लय महत्वाचं आहे. आणि माझं एक गोडच वाक्य ऐका ना, तुम्ही ना मामांजवळ जर जायचंय ना तर लोकांचा जाऊच नका. मामांजवळ जर जायचंय ना
तर तुमचा एकांत मामाजवळ चांगला करा. मामा भेटल्याशिवाय राहा. मामांजवळ जाण्याकरता महत्वाचं गणित तेच आहे. आणि ज्या दिवशी हे जोपासताल ना त्या दिवशी महत्वाचं गणित कुठेतरी सार्थकी लागेल. या जगतातलं महत्वाचं गणित असते. या जगतामध्ये आम्ही आलोय ना तर त्या करता आलोय. पण काय होतं बऱ्याचदा आम्ही सुखाकरता रात्रंदिवस तडफड करतोय. रात्रंदिवस तडफड करतोय आणि रात्रंदिवस तडफड करत असताना या जगतामध्ये महत्वाचं गणित आम्ही विसरूनच गेलोय. आम्ही सांगतो लोकांना की ठेविले आनंदी. ऐकलं तुम्ही? तैशीची रावी हे तुम्ही पाठ करून ठेवलंय मला माहिती. परवा मी एका कीर्तनाला गेलो आणि कीर्तन संपलं. जुन्या काळात जे कीर्तन दिल्यानंतर जे मानानं धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं आपण? बोरा मानधन. बरोबर ना? बरोबर. आता ते मानधन राहिलंच नाही. मागून धन झालंय. बरोबर ना? मागून धन. एवढे देत असले तर येतो. नाही येऊच नको तू घरीच थांब. हा जुन्या काळात शब्द होता मानानं जे धन दिलं जायचं. मला वाटतं संजय महाराज बरं का, सुनील महाराज ऐका ना तुम्ही जरा आपली सगळी संप्रदायातली मंडळी आहे. मला वाटतं आपण सुद्धा कधीतरी ना मला वाटतं आपल्या सगळ्या महाराज लोकांनी तरी कधीतरी समाधानी वृत्तीने जर राहिलं ना तर मला वाटतं परमार्थ अजून पुढे चालेल. का 75 वर्षाचं मात्र आपल्या 25 ते 30 वर्षाच्या पोराच्या पायावर वागतंय. माऊलीनं अजून काय द्यायला पाहिजे आपल्याला? काय द्यायला पाहिजे? काय द्यायला पाहिजे आपल्या? मला वाटतं आपल्या याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला लय दिलंय. आणि असंच गणित झालं एक दिवस माझ्या आयुष्यात. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर मानधन भरलं. ठरवत नाही. माझं एक शिस्त आहे. महाराजांना माहिती, संजय महाराजांना. मी आजपर्यंतचा इतिहास माझा मी पाकिट ठरवतच नाही आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ठरवणारही नाही. एवढं मात्र निश्चय. हा ठरवायचं कशाला? अरे आपल्या याच्यापेक्षा 10 पट लय माऊलीन दिले कशाला ठरवायचं? हा मग ऐका म्हणजे मी माझं सांगण्याकरता इथपर्यंत आलो नाही तर म्हणतात तुम्ही सांगण्याकरता. असं नाही. हा काय झालं ते कीर्तन संपल्यानंतर एक 4-5 कार्यकर्ते मला गाडीला 100 फुटावर आडवे झाले. म्हणले थांबा महाराज. गाडी साईडला घेतली. म्हटलं काय झालं? ते म्हणले महाराज तुम्हाला किती मानधन भरलं? म्हटलं दादा मी काय मोजले नाही. त्यांनी ते घेतलं मोजले पोरावर आणि मोजल्यानंतर म्हटले महाराज त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हटलं काय झालं? ते म्हणले महाराज तुमच्यावर अन्याय झालाय. म्हटलं कसला अन्याय? ते म्हणले इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला अन्याय हा आम्हाला कदापि सहन होणार नाही. हा भरून काढणार. मला तसं बरं वाटलं. मी बी खुश झालो अंतकरणातून. मी बी खुश झालो. म्हटलं वा काहीतरी होणार का? ते म्हटले मग 5 मिनिटं जागेवर थांबा. द्या इकडे. ते दिलं मी. ऐका ना थांबा ना अजून बाकी आहे. हा ते आज हसू नका थांबा. हा त्यांच्या हातात दिलं. त्यांनी मोजले. म्हणले थांबा 5 मिनिटं जागेवर. मी म्हणलं 5 नाही 15 मिनिटं थांबतो गड्या. आता डबल भेटणार म्हणल्यावर कोणी म्हणणार ना थांबतो भाऊ. म्हणलं 15 मिनिटं थांबतो. दिलं ना त्यांच्या ताब्यात. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. पाहता काय माझ्याकडं. त्या दिवसापासून ठरवले जेवढे मिळतील तेवढे घरी न्यायचे. माघारी द्यायचे नाही. माग दिले का परत येत नसतात. सांग का या जगतामध्ये अपेक्षा ठेवा. काय ठेवा माहिती का? संसारातल्या माणसानं आपल्या खालच्या माणसाकडे पाहावं आणि परमार्थातल्या माणसानं आपल्या वरच्या माणसाकडे पाहावं. परमार्थ सार्थ हे जीवन जगण्याकरता एवढंच लय महत्वाचं आहे. महाराज म्हणले या जगतातली ती महत्वाची परिभाषा आहे आणि ती जोपासावी. का? अरे माणसं एका ठिकाणी सांगितलंय गोड आपल्याला माणसाला या जन्मामध्ये कशा करता पाठवलं माहिती का? एका ठिकाणी गोड सांगितलंय देवानं माणूस हे जग तुला आठवलं हे माणसा आता तरी माणसा हे माणसा आता तरी माणसासारखं जगावं. आणि ज्या दिवशी माणूस माणसासारखा जगायला लागल त्या दिवशी आपल्याला बळीवंत होण्याची गरज आहे. मग आम्हाला बळीवंत जर व्हायचं आहे तर मग ऐका ना आम्हाला कोणाच्या सानिध्यात जायची गरज आहे? आम्हाला बळीयाच्या सानिध्यात जाण्याची गरज आहे. पण बळीया कोण आहे याचं उत्तर मी पहिल्यांदाच दिलंय. पण बळीया कोण आहे त्याच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होईल याचंच उत्तर आज घेतल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हे बळीया
वाजवा वाजवा जोरात वाजवा की टाळी ला 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 लय गोड आहे बाबा. असं वाटतं मानपातले कधी म्हातारी उचलावून ओवाळावा आणि परत ठेवून द्यावा, फेकून नको लागल तिला. एवढं गोड जर गायलं ते गाणं लय गोड आहे. माझे ना 350 हिंदी गाणी पाठ ते अशातलं काय नाही. पण सांगू का ह्या ज्या चालीत ना ह्या चाली आपल्यात बरं का सुनील बाबा. ह्या जुन्नरला जर कधी गेलात ना तर तिथे खिलारवाडी आणि तिथे एक रामदास बाबा मनसुख होऊन गेले. मनसुख बाबा म्हणायचे या चाली आपल्या आहेत, पिक्चरवाल्याने चोरल्या. हा ते काय झालं, नारायणगावला कधी गेलात का तुम्ही? काय झालंय प्रॉब्लेम तोच आहे. सप्ताह तारखा द्यायला तेच असतात आणि तिकडे तारखा द्यायला. तुम्हाला कळतं का मी काय बोलतोय ते? काय ना आता कळन, काय ना घरी गेल्यानंतर कळन. मग त्यांना माहिती असेल पठ्ठे बापूराव नावाचा पठ्ठ्या. त्या पठ्ठे बापूरावनं काय केलं, आपल्या कीर्तनातल्या चाली रेकॉर्डिंग केल्या आणि याच चाली चित्रपट सृष्टीत नेल्या. ह्या चाली आपल्या आहेत, ह्या चाली वारकऱ्याच्या आहेत. आता बरीच लोक म्हणतात की महाराज लोक कीर्तनात हिंदी गाणे. अरे नाही नाही, आमच्या चाली आहेत. या आमच्या चाली चोरीला गेल्यात. आमचं भांडवल आहे ओरिजिनल, या आमच्या चाली चोरीला गेल्यात. आणि हिंदी गाणी गोडच आहे बरोबर. तुमचा जर भाव सच्चा असेल ना तर तुम्ही ना गाणं म्हणू शकता. फक्त कुडा नाही म्हणायचं. कुडं म्हटलं तर टोलं खावा लागतील. हा फक्त म्हणायचं बाळू मामाच्या चरणाजवळ जायचं. मामा तुम्ही सोबत असतील तर जगाचं काय घेण देण नाही, फक्त तुम्ही सोबत पाहिजे. एक मिरी जंग मधलं गाणं आहे. मी रोज माझ्या मारुतीरायाच्या चरणाजवळ म्हणत असतो. म्हणतो गाड्या मी रोज म्हणतो, मारुतीराय मला जगाचं काय घेण, मामा मला जगाचं काय घेण देण नाही, फक्त तुमची साथ हवी. ते गाणंच तेवढं गोड आहे. किती गोड सांगितलंय. अरे जी जी जीत जाएंगे तुम गए संग. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जी जी जाएंगे मामा जी जी जाएंगे तुम गए संग. पंढरीसी जाए आजा लो सारा पंढरीसी जाए आजा लो वाजवा जोरात वाजवा. आलेली माग नाही न्यायची. हा मग हे महत्वाचं गणित आहे आणि हे भावानं प्रेमानं जोपासत चला. जुन्या काळात हेच होतं, आता ते राहिलं नाही. जुन्या काळातल्या कविता पण आठवा ना बाबा. जुन्या काळातल्या कविता एवढ्या गोड होत्या, मनाला स्पर्श करणाऱ्या कविता होत्या. किती गोड होत्या. शर आला तो धावणी आला काळ विवळला श्रावण बाळ. किती गोड होत्या. आताच्या कविता संपल्या बाबा. मी त्या दिवशी कविता ऐकली संजय बाबा सुनील बाबा. कोणती कविता? हनुमान दादा बरं का. कविता ऐकली. कविता ऐकल्यानंतर मी 2 दिवस नुसतं हसतच होतो. कोणती कविता होती? गेले बाई उसाच्या माळ्यात मी कोण आहे, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या. तुमचं पण पाठ आहे की? हा मला वाटलं माझंच पाठ आहे. नवऱ्याने घेतल्या, नवरा गेला, आणला बाई दुसरा. अशा कविता आल्या. अरे जुन्या काळातल्या कविता गोड होत्या. किती गोड होत्या. आणि त्या कविता माणसानं आठावं. दाम करी काम वेड्या, दाम करी काम करी काम वेड्या, दाम करी पैशाची जादू लय न्यारी, धान्य कोणाला द्यायची. पैशाची जादू लय न्यारी, धान्य कोणाला द्यायची. दाम करी काम
भावानं प्रेमानं जोपासलं पाहिजे. चला सगळ्या पोरांनी मला एक आल्यानंतर आग्रह केला होता, तो प्रसंग सांगायचा आहे. काय झालं, तुकाराम महाराजांच्या घरी बळी याचे अंकित बरं का, याच्यावरच थांबायचे आपल्याला. संजय बाबांना आष्टीला जायचं परत, ऐका नाही ना थांबायचंय. ओके, पंचांचा निर्णय अंतिम राहील. हा पोळ्या केल्या, पोळ्या खाऊन जायच्या. हा ऐका, आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र थोडासा मॉनिटर द्यायचा शांत. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र, तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय, जिजाबाई बरं का, जिजाबाई. तुकाराम महाराजांजवळ आल्या, ओ महाराज आज तरी रानाचा कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला ते घेऊन या. महाराज म्हणले जातो. फुटकाची विना, त्याला 2 तारा, दगडाच्या टाळामधून गायले अभंग, उचलला विना आणि निघाले भजन करत करत. आणि भजन करत करत निघाल्यानंतर जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या बरं का. चोऱ्या कसल्या, पैसा नव्हताच तर होतील कशाच्या चोऱ्या, कशाच्या व्हायच्या माहिती आहे का. एखाद्याची ज्वारी जर उपटून ठेवली, 5 पेंड एकत्रित केला, त्याला काय म्हणायचं आपण, पाचुंदा. हरभरा जर एकत्रित करून ठेवला, त्याला काय म्हणायचं आपण, कडप. हरभऱ्याची कडप. आता नवीन पोरांना म्हणलं ना कडप, ती म्हणतील व्हॉट इज दिस कडप, त्यांना कळणार नाही ते. हा हा. आणि तुकाराम महाराजच्या रस्त्याने झाले ते खळं होतं, खळं. आणि खळं असल्या कारणाने त्या खळ्यावरून जात असताना सावकाराचं खळं होतं. हो तुकशेट इकडे या, इकडे. कशा करता बोल, अहो एवढं आमचं गहू करतात, गहू करू लागा. जुन्या काळात मस्ती नव्हत्या, उपनेर नव्हते, मग एवढं गहू करू लागा, फार उपकार होतील. महाराज म्हणले जमणार नाही, आज माझ्या घरी पित्र आहे, माझी चिची मला नाही पांडुरंगाला शिवाय दिली, जावं लागत. नाही विलाज झाला. तुकाराम महाराज म्हणले नाही, मग कापावं लागत, ते करावं लागलं गहू. मग जगाच्या मालकानं ओळखलं, आता हे तर गहू कापायला लागलेत, आपल्याला पित्र घालायला घरी जावं लागलं, नाही तर खावायला लागतील शिव्या. मग जगाच्या मालकानं काय केलं, गणपती हनुमंतरायाला बोलवलं. हनुमंतराय इकडे या, तुम्हाला नाही बरं का, त्यांना. हा हा, हनुमंतराय इकडे या. हनुमंतरायांना बोलवलं, म्हणले इकडे या. हनुमंतराय म्हणले काय, म्हणले बैल वा. मारुतीराय म्हणले बैल वा. मारुतीराय म्हणले होणार नाही, त्रिभुवनात माझी चर्चा, तुम्ही मला म्हणता बैल वा. होणार नाही, होणार नाही बैल. व्हावं लागेल तुम्हाला. आपल्याला तुकोबारायच्या दारात जाण्याकरता बैल व्हायचंय, त्यांच्याकरता बैल काय, त्यांच्याकरता व्हावे त्याचे द्वारी श्वान, त्यांच्याकरता कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. मारुतीराय बैल तयार झाले. बैलगाडीला किती बैल असतात, 5 बरोबर ना, 2 असतात. आता एक बैल तयार झाला मारुतीराय, आता दुसरा बैल. तेवढ्यात गणपती बाप्पाची स्वारी तिथून चालली होती. तेवढ्यात पांडुरंगाने गणपती बाप्पाला बघितलं, हात मारले, गणपती बाप्पा मोरया नाही. हात मारले, इकडे या म्हणले, इकडे या. हा हा, मोरया नाही, हा इकडे या म्हणले. गणपती बाप्पा आले, कशा करता बोलवलं. आणि गणपती बाप्पा आले ना, मारुतीरायाने बघितलं, मारुतीरायाला आनंद झाला. मारुतीराय नाचायलाच लागले, म्हणले माझ्या पप्पाने गणपती आणला. नाचायला लागले, हा नाचायला. मारुतीरायाला आनंद झाला, कारण जोड मिळाली ना, नाचायला लागले दोघं. आणि दोघं नाचायला लागले. 2 बैल झोपले. हा ती काय येळपण्यातली बैल होती वय, अशी गुळछिडाची. हा ती देखणी होती, कोशी खिलार. काष्टीच्या बाजारातून जशी असे नामांकित जोड नाही तशी जोड होती. हा, आणि दोन्ही बैल गाडीला झोपले. आणि झोपल्यानंतर देवाने गाडीत कणी भरली, लापशी करता, आमटी करता, सुहाना मसाला भरला, रामबंधू मसाला भरला, सगळे मसाले भरले. आणि गाडी भरली, गाडी तयार केली, गाडी घोंगराची. आणि गाडी तयार केल्यानंतर देवानं रूप घेतलं. कोणाचं, कोणाचं, तुकाराम महाराजाचं. आणि देव गाडीत बसले. कशी निघाली माहिती का, हे लग 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 बाबा जा जा राया, हे लग 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 बाबा जा जा राया, आद आद मराला जायाची, ऐका ऐका आवती हुला जायाची, गाडी करायची, विठोबारायाची गाडी करायची, विठोबाराया करुणी तयारी मांडला गाठूड, गणपती बाप्पा गाडी ऐकतोय, मारुतीराया गाडी ऐकतोय, आवड मला देऊला हो जायाची, तुकोबाराया का जायाची, गाडी गाडी विठोबारा. आता ते झाला ट्रॅक बर का. आता दुसरा ट्रॅक म्हणणार ना माझ्या बरोबर, हे लोक बघ लोक बघ माझ्या, चला चला, लोक बघ लोक बघ माझ्या रायाची, आदमापुराला जायाची, गाडी घोंगराची आया होरला, गाडी घोंगराची आया होरला, हे गाडी घोंगराची आया होरला बाया, हे गाडी घोंगराची आया होरला बाया.
अच्छे क्या बात है हाँ एक साथ ताली की आवाज काय केलं करुणी तयारी बाई बांधल बाई बांधले का ढोड आवड आवड मला आत्मा पुरा लायाची गाडी गाडी वाजव ना जोरात वाजव ना हा हा आणि गाडी आली गाडीत भरलं सगळं गाडीत भरलं गाडी निघाली पंढरपूरहून आता गाडी कुठे जायची होती देवला जायची होती पण देवला जाण्या अगोदर पंढरपूर कुठे तर पंढरपूरचं वर्णन केलंय आणि गाडी निघाली पंढरपूरहून गाडी निघाली आणि गाडी दिवत आली आणि जिजाईनं हाक मारली कोणी पांडुरंगानं हाक मारली आता तुकाराम महाराजाचं रूप घेतलं होतं पांडुरंगानं जिजाई बाहेर या जिजाई बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर जिजाईने ती गाडी बघितली महाराजांचे कपडे बघितली सगळं बघितलं आणि जिजाई म्हटल्या दाल में कुछ जरा बोला की दाल में कुछ काला लगता है दया इधर कुछ तो गडबड लगती है तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते काही ना आता कळन काही ना घरी गेल्यानंतर कळन आणि ज्याला कळल त्याला कळल ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करायला अशातली गोष्ट आहे दया इधर कुछ तो गडबड है हा सर हा जरूर कुछ तो गडबड है अशा कोण म्हटल्या आपल्या ती जिजाई असं म्हटल्या हा जिजाई म्हटल्या काहीतरी गडबड आहे आता काय करावं मग जिजाईने काय केलं चिमटा घेतला आणि आंबाबाई कपड्यात गेला आंबाबाईच्या लय मोठ्या भक्त कोण जिजाबाई आंबाबाई कपड्यात गेला ए आंबाबाई हो माझं मालक आज बदललंय आणि परमार्थ सोडलाय परपंचाला लागलेत त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे तू अजून दा उपवास करते आंबाबाई मनातल्या मनात म्हटल्या हे आमचे आले तुमच्या अजून गऊच करीत तिकडे हा आता काय करावं जगाच्या मालकानं सगळं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातले माझा प्रसंग संपलाय ऐका ना तुकोरोबार आहे म्हटले आम्ही बळीवंत कशामुळे झालो माहिती का आम्ही त्या बळीयाच्या सानिध्यात गेलोय आज तेच तुकोबार आपल्याला शिकवतात तुम्ही मामांच्या सानिध्यात जा तुम्ही सुद्धा बळीवंत झाल्याशिवाय राहणार हे महत्वाचं गणित आणि हेच जर ऐकलं नाही आग्रहानुसार बरं का हेच जर ऐकलं नाही तर नाथ महाराज म्हटले याच्यामध्ये आमचं काय जाईल हे जरी नाही काल
सोभाग्य अहम भाग्य सोभाग्य प्रेम सावधानी बजनी लागा तेरा दरबारी तळपळ होत तिच्या रूपाचं काळ्या रात्री तळपळ होत तिच्या रूपाचं आजीच जे होय एक मुसलमानाची आजीच जे होय एक मुसलमानाची या तरुणीला आई बनाला या तरुणीला आई बनाला राजा तो गुणवान म्हणून 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 आनंद ना 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 हिंदू आम्ही सुद्धा त्या माध्यमातून चलावं का चलावं एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल रे पिंगळा मारवाड बोल गायला लय ऐका बरं पण हे जोपासलं पाहिजे ज्या दिवशी जोपासताल त्या दिवशी आयुष्याचं कुठेतरी सार्थक लागत मला जन्म मिळालाय मग आमच्या करता त्यांनी काय केलं लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार एकदा प्रेमानं भजन विठोबा रखुमाये बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार वेळ संपलेली आहे जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं 8:15 वाजलेले आहे हा आपलं वय म्हणून इकडे तिकडे होतं जरा हा हा 8:15 वाजलेले आहे जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हण आहे काय माणसाला लय दाट पेरू नये कळलं का लय दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडत त्याच्यामुळे पेर मापात असावी आणि फाट्याच्या बाहेर गेलेलो कोळपता येत नाही फाटा म्हणजे 8 आहे आणि कोळपणं म्हणजे ती कोळपताच येणार नाही असं 8:15 वाजलेले जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय एकदा प्रेमानं भजन करणार त्यानंतर आपण वाणीला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली
बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता वेळ संपलेली आहे. अजूनही बरेच मान्यवर या ठिकाणी लांबून लांबून आलेले आहे. वेळ 8 वाजेपर्यंत आहे. कसं आहे, वेळेतच थांबणं उचित आहे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक राजुरी गावचे उद्योगपती मनोहर रामभाऊ पाचांगे यांनी 81,000 रोख स्वरूपात दिले. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. दाता तूच एक जाणा नारायणा स्मरवी. दात्याचा आभार, ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाकरता फारसं काही लाख मोलाचं योगदान दिलं, त्यांचं कौतुक आहे. आणि खरंच ताकद आहे. एक लक्ष द्यायचं बरं का, ऐका ना. काय लक्ष द्यायचं, कीर्तन सुरू होताना या लोकांनी फक्त पावसाला असा हात केला. ताकद आहे बाळूमामाची, टिपका सुद्धा पडला नाही. एवढी मोठी जर ताकद हातात आहे तर त्याच्या सानिध्यात किती मोठी ताकद असेल. फक्त यांनी या 2-4 लोकांनी फक्त असं केलं, ए बाबा हा हा, त्याला खुणवलं तर तो आला नाही. याच्यामध्येच एवढी ताकद आहे तर त्याच्या चरणाजवळ गेल्यानंतर किती ताकद असेल याचा अंदाज खरं तर आज बरं ठीक आहे, याचा अंदाज खरं तर या ठिकाणी जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच तरुणांची चिठ्ठी येते की पोवाडा घ्यायचा, पण आता वेळ संपलेली आहे. हा वेळ संपलेली आहे, जास्त बोल हा परत एकदा कधीतरी हा. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना सुनील महाराज आहे, आदरणीय संजय महाराज आहे, आदरणीय महाराज आहे, सगळी पंचकृषीतील भजनी मंडळे, विनेकरी बाबा आहेत, आमचे ऋषिकेश महाराज आहे, आकाशजी, सगळ्यांचं विशेष म्हणून आभार व्यक्त करतोय. हनुमान दादा आहेत, राजेंद्र दादा आहेत, त्यांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमचं सुद्धा कौतुक आहे. सिस्टीमवाले दादा आहेत, इकडे असणारे पेटीवाले, तुम्ही सुद्धा गोड वाजवलं. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आमचे सुरेश महाराज गावडे, खरं यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. हा, त्यांचं सुद्धा कौतुक आहे. ज्ञानदीप लाऊजगी हा एक चॅनल आहे. घरी गेल्यानंतर ते चॅनलला आपण सबस्क्राईब करायचंय. मोठा चॅनल आहे, लाखो कीर्तनकार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलेत. असे आमचे सुरेशजी महाराज, त्यांचं सुद्धा कौतुक. झालेली सेवा समर्पित करतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. ज्यांना 1 मुलगा आहे त्यांना दुसरा म्हणून माफ करा, काही चुकलं असेल तर. ज्यांना 2 आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांना चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. झालेली सेवा समर्पित. एकदा सगळ्यांनी हात वर करायचे. काळागड्या शूटिंग कोणतरी कळू द्या. आज हा जनसमुदाय, खरं तर हा जनसमुदाय सांगून जाईल की आज बाळूमामाच्या या दरबारातली सेवा संपन्न होत असताना खरं तर आज नाथ ब्रह्म तयार करतोय आम्ही. म्हणणार ना सगळे माझ्या माग. हा, बाळूमामाचं भजन घ्यायचं, टाळी वाजवणार आहे. हा, मी सगळ्यांनी माझ्या बरोबर टाळी वाजवायची. टाळ वाजवायची बरं का सगळ्यांनी. हा, तयार. फक्त टाळी वाजवत असताना शेजारच्या गालाची काळजी घ्या. हा हा हा, तयार. सोबत एक साथ 1 2 लगे. हे शाबाश, क्या बात है. जय हो. मल्हारी
सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक. माझा बराच मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं कौतुक. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय हा बोलले नको रे बेटी बापडू तर क्षमा क्षमा क्षमा